नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो। नववर्षाचे आगमन आणि 31चा जल्लोष करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रेव पार्टीवर ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे आणि आपण समोर बघू शकतो हे सर्व मुलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या रेव पार्टीमध्ये हे सर्व मुलं उपस्थित राहिले होते आणि महत्त्वाचं म्हणजे या रेव पार्टीतून अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे की या रेव पार्टीत गांजा असेल, चरस असेल इत्यादी अंमली पदार्थ, MD असेल, ड्रगचं सेवन या सर्व रेव पार्टीमध्ये खुल्लासपणे सुरू होतं आणि त्याच्यानंतर अत्यंत मोठी ही गुन्हे शाखेची आपण कारवाई बघू शकतो। काल रात्री ही मोठी कारवाई करण्यात आली। त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो वागळे स्टेट पोलीस ठाण्यामध्ये या सर्व मुलांना आणण्यात आलेलं आहे आणि डाव्या बाजूला जर बघितलं तर आता ही मुलं आपल्याला पाहायला मिळतात। अत्यंत मोठी आणि महत्त्वाची अशी कारवाई जी आहे ती ठाणे पोलिसांनी केलेली आहे। त्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी जर बघितलं डाव्या बाजूला दरवाजाच्या आतमध्ये ही सगळी मुलं आपल्याला बसलेली पाहायला मिळत आहेत। 90हून अधिक मुलं या रेव पार्टीमध्ये सहभागी झाले होते। महत्त्वाचं म्हणजे या रेव पार्टीमध्ये गांजा असेल, ड्रग्स असेल इत्यादी अंमली पदार्थांचं सर्रासपणे सेवन केलं जात होतं। त्याच्यानंतर ठाणे पोलिसांची अत्यंत महत्त्वाची ही कारवाई आपण पाहू शकतो। त्याच्यानंतर या सर्व या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या मुलांवरती ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि आपण या साईडला बघू शकतो आणखीनही हे सगळे अटक करण्यात आलेले तरुण पाहायला मिळतात। खरं तर पोलिसांच्या माध्यमातून या सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांना समुपदेशन केलं जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे। आता आपण बघू शकतो ही तिसरी गाडी आहे, म्हणजे पोलीस व्हॅन ही तिसरी पोलीस व्हॅन आहे। त्याच्यातून आता या सर्व अटक करण्यात आलेल्या मुलांना आता बाहेर आणलं जाणार आहे। वागळे पोलीस स्टेशनमधून ही सगळी लाईव्ह दृश्य आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जे आहे ते लाईव्ह पोहोचवत आहोत। अत्यंत मोठी ही कारवाई पोलिसांची म्हणावी लागेल। काही दिवसांपूर्वीच सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि नववर्षाचं स्वागत भानावर राहून करावं असं आवाहन त्यांनी ठाणेकरांना केलं होतं। त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो अत्यंत ही मोठी अशी ही कारवाई ठाणे पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि एका खाजगी प्लॉटवरती हा धिंगाणा सुरू होता। त्याच्यानंतर आपण बघू शकतो या कारवाईत तब्बल 90हून अधिक मुलांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। त्यांना समुपदेशन केलं जाणार आहे। त्याच्यानंतर त्यांच्या पालकांनाही समुपदेशन केलं जाणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे आणि या कारवाईमध्ये 2 जे ऑर्गनायझर होते त्यांना अटक केली। सोबतच जे आरोपी ज्यांच्याकडून ड्रग्सचं, गांजाचं सर्रासपणे विक्री या ठिकाणी केली जात होती त्यांनाही अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर आता ही सगळ्यात मोठी कारवाई म्हणावं लागेल आणि या मुलांना आता वागळे स्टेट पोलीस ठाण्यामध्ये आणलं जातं आहे। या रेव पार्टीमध्ये अगदी सर्रासपणे MD असेल, ड्रग्स पावडर असेल, गांजा असेल इत्यादी अंमली पदार्थांचं सेवन केलं जात होतं। खरं तर पुन्हा एकदा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतं की हे इथपर्यंत पोचतं कसं, कारण की यापूर्वीही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही अनेकदा ठाणे शहरामध्ये जेव्हा अशा प्रकारची कारवाई होते तेव्हा हाच प्रश्न उपस्थित केला आहे की अशा स्वरूपाचे ड्रग्स येतात कसे। आणि आता आपण जर बघितलं तर तरुणाई मोठ्या प्रमाणात या विळख्यात अडकली। त्याच्यानंतर पोलिसांनी ही मोठी अशी कारवाई केली। नववर्षाचं स्वागत करताना काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केल्यानंतरही आपण जर बघितलं तर ठाणे शहरात काल रात्री एका खाजगी प्लॉटवरती अशा स्वरूपात कारवाई करण्यात आली आणि आता ही तिसरी व्हॅन आपण बघतोय त्यातून या मुलांना बाहेर काढलं जातं आणि आपण बघू शकतो पोलिसांची अत्यंत महत्त्वाची, मोलाची आणि मोठी ही कारवाई नववर्षाचं स्वागत करण्यासाठी ही जी रेव पार्टी आयोजित करण्यात आली होती यामधून तब्बल 90हून अधिक मुलांना अटक करण्यात आली। याच्यामध्ये 5 मुली देखील आहेत आणि आपण बघू शकतो हे सगळी मुलं आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांकडून आता त्यांना वागळे स्टेट पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलेलं आहे। या पार्टीमध्ये ड्रग्स असेल, MD पावडर असेल, गांजा असेल या सगळ्याचं सेवन अगदी सर्रासपणे केलं जायचं। इंस्टाग्रामवरती खरं म्हणजे तरुणाई सगळी इंस्टाग्रामवरती आता आपण जर बघितलं तर ॲक्टिव्ह आहे आणि इंस्टाग्रामवरती या पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा पोस्ट फिरली होती। त्याच्यानंतर हे सगळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईहून आलेले तरुण या पार्टीमध्ये सहभागी झाले। पर पर्सन सुमारे 800 ते 1000 रुपये अशी एंट्री ठेवण्यात आलेली आणि टेबल लावून या पार्टीमध्ये ड्रग्स असेल, MD पावडर असेल, गांजा इत्यादी
अंमली पदार्थ सर्रासपणे विकले जात होते आणि आपण बघू शकतो या मुलांना इथं अटक करण्यात आलेली आहे आणि विविध अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या या तरुणांना अटक करण्यात आली आहे। खरं तर प्रत्येकजण आता पस्तावा करत असेल, परंतु त्याच्यानंतर आपण बघू शकतो अत्यंत मोठी ही पोलिसांची कारवाई जी आहे ती म्हणावी लागेल। ही अत्यंत मोठी कारवाई ठाणे पोलिसांची म्हणावी लागेल। रेव पार्टीमध्ये विविध अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या या सर्व मुलांना जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे। ठाणे पोलिसांची अत्यंत मोठी ही कारवाई म्हणावी लागेल। ही जी समोरची आपल्याला खोली पाहायला मिळते पोलीस स्टेशनमधील ही खोली आहे, इथे काही मुलांना ठेवण्यात आलं आहे। अगदी त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनच्या डाव्या बाजूला याही ठिकाणी या खोल्या पूर्ण भरून गेल्यात। सुमारे 100हून अधिक मुलं जे आहेत त्यांना या रेव पार्टीमधून अटक करण्यात आली। 9 वर्षाचं स्वागत भानावर राहून करावं असं आवाहन ठाणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर ही समोरची खोली पाहायला मिळते आणि या खोलीमध्येही हे सगळे तरुण बसलेले पाहायला मिळते। आता जेव्हा पत्रकार परिषद पार पडली तेव्हा या सर्व तरुणांना समुपदेशन केलं जाणार आहे। सोबतच त्यांच्या पालकांनाही समुपदेशन पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। ही खोली आपण बघू शकतो, यामध्येही या मुलांना ठेवण्यात आलेलं आहे। अगदी समोर ही दुसरी खोली आपल्याला पाहायला मिळते, ते पोलीस उभे आहेत। या खोलीमध्येही काही मुलांना ठेवण्यात आलेलं आहे। अत्यंत मोठी ही ठाणे पोलिसांची कारवाई म्हणावी लागेल। या कारवाई जेव्हा रेव पार्टीवरती पोलिसांनी धाड टाकली तेव्हा त्यांच्याजवळ गांजा असेल, ड्रग्स असेल, MD पावडर असेल इत्यादी सगळे अंमली पदार्थ हे लोक सेवन करत होते। हे सगळं पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व मुलांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता त्या सर्वांना समुपदेशन जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांना समुपदेशन केलं जाणार आहे आणि अत्यंत मोठी ही ठाणे पोलिसांची कारवाई जी आहे ती म्हणावी लागेल। आपण बघू शकतो या ठिकाणी पोलिसांच्याकडून सर्वांची माहिती घेतली जाते। काही वेळापूर्वीच जेव्हा पोलिसांनी संवाद साधला होता तेव्हा ही सगळी माहिती दिली होती। काल खरं तर पोलिसांकडे काहीच इन्फॉर्मेशन नसताना त्यांनी या रेव पार्टीचा तपास केला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी धाड टाकली आणि या धाडीमध्ये सुमारे 100हून अधिक मुलांना जे आहे ते अटक केली। याच्यामध्ये मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई येथून हे सगळे तरुण इंस्टाग्राम पोस्ट पाहून या पार्टीमध्ये सहभागी झाले होते। पर पर्सन 800 ते 1000 रुपये अशी एंट्री फी या रेव पार्टीसाठी ठेवण्यात आली होती आणि आतमध्ये गेल्यानंतर अगदी सर्रासपणे टेबल लावून गांजा, MD, कोकीन असे विविध अंमली पदार्थ सर्रासपणे विकले जात होते आणि पोलिसांना या पार्टीची माहिती मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे आणि या कारवाई दरम्यान अटक करण्यात आलेल्या, ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व तरुणांना आता पोलिसांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यामध्ये आणलं आहे। या सर्व मुलांचं, त्यांच्या पालकांचं पोलिसांच्या माध्यमातून समुपदेशन केलं जाणार आहे। त्याच्यानंतर त्यांना सोडलंही जाईल, परंतु गांजा येतो कसा, ड्रग्स येतात कसा, ठाणे शहरातला ही लागलेली कीड कधी संपणार असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो। जेव्हा जेव्हा अशा स्वरूपाची कारवाई केली जाते तेव्हा तेव्हा ठाणे लाईव्हच्या माध्यमातून पोलीस प्रशासन असेल यांना हाच प्रश्न विचारला जातो। तरुणाई, ठाणे शहरातील तरुणाई ही या गांजाच्या ड्रग्सच्या विळख्यात अडकली आहे। यांना स्मगलिंग कशा प्रकारे केली जाते यावर कारवाई का नाही होत, त्या दोषींवर कधी कारवाई होणार असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय। परंतु आता आपण जर बघितलं तर ठाणे पोलिसांची अत्यंत मोठी ही कारवाई म्हणावं लागेल आणि सुमारे 100हून अधिक मुलांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडनं सगळी चौकशी केली जाणार आहे की त्यांना कशाप्रकारे या पार्टीविषयी माहिती मिळाली, कुठून ते लोक आले, या सर्व गोष्टींचा तपास जो आहे तो पोलीस कसून करताना आपल्याला पाहायला मिळतात। आजच्या दिवसाची अत्यंत मोठी ही ठाणे पोलिसांची कारवाई जी आहे ती म्हणावी लागेल। खरं तर 9 वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक जण सज्ज झालेत, पण स्वागत करतानाही आपण कशाप्रकारे स्वागत करतो याचं भान असणं गरजेचं आहे। आपण जर पाहिलं तर वागळे पोलीस ठाण्याची अत्यंत ही मोठी कारवाई म्हणावं लागेल। 9 वर्षाचे आगमन आणि 31चा जल्लोष करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रेव पार्टीवर ठाणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। गोळबंदर येथील एका खाजगी प्लॉटवरती रेव पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला याबाबत माहिती मिळताच सदर
प्लॉटवर युनिट 5ने दगड टाकले. या कारवाईत पोलिसांनी 100 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आतापर्यंत जी आहे ती समोर आलेली आहे. आणि या पार्टीमध्ये गांजा असेल, चरस असेल आणि इतरही काही अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. दरम्यान या प्रकरणात कासव वळवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यास रात्री सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर आपण बघू शकतो वागळे पोलीस ठाण्यामध्ये सगळ्यांना आणण्यात आलेलं आहे आणि 100हून अधिक तरुण या कारवाईमध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे. ठाणे पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट 5ने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 100 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे सर्व तरुण मद्यधुंद आणि नशेत तरस असल्याचे कारवाई दरम्यान समोर आले होते. आपण बघू शकतो ही अत्यंत मोठी कारवाई जी आहे ती ठाणे पोलिसांनी केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सर यांनी मगाशी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा त्यांनी या सर्व घटनेची माहिती जी आहे ती माध्यमांसमोर मांडली होती. काल रात्री ही धडक अशी कारवाई पोलिसांनी केली आणि या रेव पार्टीमध्ये अगदी सर्रासपणे ड्रग्ज, गांजा, कोकेन, अंमली पदार्थ विकले जात होते. आणि या कारवाईनंतर आता आपण बघू शकतो ताब्यात घेण्यात आलेल्या या सर्व मुलांना आता वागळे स्टेट पोलीस ठाण्यामध्ये आणलं आहे. आणि अशाच स्वरूपात ठाणे शहरामध्ये सुरू असणाऱ्या सर्व पार्ट्यांवरती ठाणे पोलिसांची बारीक नजर असणार आहे. काही दिवसांपूर्वीच सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि माहिती दिली होती की अशा स्वरूपात अगदी ड्रोनच्या माध्यमातूनही आम्ही सर्व पार्ट्यांवरती नजर ठेवून आहोत. आणि आपण जर कुठल्याही पार्टीचं आयोजन करत असाल किंवा अशा स्वरूपात जर अंमली पदार्थांचं सेवन करत असाल तर आपल्यावरती कारवाई होणार असं त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला त्याचा प्रत्यय येताना पाहायला मिळतोय. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही धडक अशी कारवाई ठाणे पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि ही समोरची खोली आपल्याला पाहायला मिळतात. बाहेर पोलीसवाले उभे. ही खोली असेल, अगदी ही समोरची खोली असेल आणि पाठीमागे पोलीस स्टेशनची जी पहिली खोली आहे त्या तिन्ही खोल्यांमध्ये या मुलांना ठेवण्यात आलेलं आहे. आणि आता त्यांच्या पालकांना येथे बोलवलं जाणार आहे. आणि या सर्व गोष्टींची माहिती या पार्टीमध्ये त्यांनी केलेल्या सर्व या अंमली पदार्थांची माहिती त्यांच्या पालकांपर्यंत दिली जाणार आहे. आणि त्यांचा मेडिकल चेकअपही करण्यात येणार आहे. आणि या सगळ्या घडामोडीनंतर आपण बघू शकतो अत्यंत मोठी ही ठाणे पोलिसांची कारवाई आपल्याला पाहायला मिळते. या घटनेची प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोडीची बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ठाणे शहरातील अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पोलीस स्टेशनचं नाव लिहिलं असेल ना तिथे.